डी.आर. नाईक निंबाळकर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या डिवाइन इंटरनॅशनल स्कूल विटा आणि मीनाक्षी ज्युनियर कॉलेज विटा सुरू करत आहेत. डिवाइन ऑलिम्पियाड स्कूल प्रोग्राम इयत्ता 6वी ते 9वी आणि नीट JEE CET इंटिग्रेटेड प्रोग्राम इयत्ता 11वी व 12वी साठी प्रवेश सुरू. आमची वैशिष्ट्ये PCMB तसेच मॅट या विषयांची स्वतंत्र तासिका आणि तज्ञ अध्यापक, वीकली तसेच कंबाइंड सब्जेक्टिव्ह व ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, विद्यार्थ्यांच्या अध्ययनात अडचणी सोडवण्यासाठी DSP प्रणालीची खास सोय, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक व करिअर काउन्सिलिंग सारखे सेमिनार तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम, JEE नेट सारख्या इतर 50 परीक्षांची तयारी करणारी एकमेव संस्था 12वी नंतर टॉप कॉलेजमध्ये प्रवेश प्रक्रियेचे मार्गदर्शन. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. विट्यात अनैतिक संबंधाच्या कारणावरून 39 वर्षीय महिलेवर आरोपी बापूराव किसनराव पाटोळे राहणार रेणावी तालुका खानापूर यांनी कोयत्याने वार करून महिलेस गंभीर जखमी केले. बळवंत कॉलेज पाठीमागे मंडले वस्ती येथे राहणाऱ्या माधवी ज्ञानेश्वर जंगम वय 39 वर्षे या मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. माधवी जंगम व आचार्य यांच्यातील चारित्र्याच्या संशयावरून बापूराव पाटोळे यांनी तुला आज जिवंत ठेवत नाही असे म्हणून माधवी यांच्या मानेवर, डाव्या हातावर, उजव्या पायावर व डाव्या पायावर कोयत्याने सपासप वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत विटा पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत चव्हाण करत आहेत. रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.